पासून सोलापुरात फटाक्याच्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट झाला। कारखान्याला आग लागून झालेल्या स्फोटामध्ये आजूबाजूच्या परिसराला देखील हादरा बसलाय। युनुस मुलाणी यांच्या मालकीचा हा फटाका कारखाना आहे। या कारखान्यात जवळपास 15 महिला मजूर काम करतात। सुदैवाने आज वटपौर्णिमेची सुट्टी असल्याने कोणतीही महिला गेली नव्हती कामाला। या स्फोटामध्ये कुठल्याही पद्धतीची जीवितहानी झालेली नाहीये। कारखाना मालकाला मात्र मोठा आर्थिक फटका बसलाय। घटनेची माहिती मिळताच पांगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढच्या कारवाईला आता सुरुवात झाली। सोलापुरामध्ये फटाक्याच्या कारखान्याला भीषण आग लागली, भीषण स्फोट झाला आणि त्यानंतर आजूबाजूच्या परिसराला देखील मोठा हादरा बसलाय। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांच्याकडून। अभिषेक, नेमकं काय घडलं? निश्चितच बार्शी तालुक्यातील घारी या गावामध्ये फटाक्याच्या कारखान्याला अचानकपणे आग लागलेली आहे। आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापर्यंत समोर आलेलं नाही। मात्र या फटाका कारखान्याचे जे मालक आहेत युनुस मुलाणी यांचं मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। आणि या कारखान्यामध्ये जवळपास 15 महिला मजूर काम करतात। मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही, सर्वजण सुखरूप आहेत। पांगरी पोलीस स्टेशनचे जे पोलीस आहेत ते घटनास्थळी आलेले आहेत। अग्निशामक दल देखील घटनास्थळी आलेला आहे आणि आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सध्या सुरू आहेत। नक्कीच अभिषेक, खरं तर आज कुणीही कामावर गेलं नव्हतं अशी माहिती मिळते, मात्र सध्या ही आग नियंत्रणात आली आहे का? निश्चितच आता आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आग नियंत्रणात आलेली आहे। मात्र काही प्रमाणात आगीचे लोट हे कायम आहेत। अग्निशामक दलाचे जे प्रयत्न आहेत ते युद्ध पातळीवर होताना दिसून येत आहेत। आणखी काही बार्शी तालुक्यातून देखील शहरातून अग्निशामक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे आणि काही वेळात ही आग आटोक्यात येईल असं सांगण्यात येत आहे। नक्कीच अभिषेक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर सोलापूरमध्ये फटाक्याच्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट झाला। कारखान्याला आग लागून झालेल्या स्फोटामध्ये आजूबाजूच्या परिसराला देखील हादरा बसलाय। युनुस मुलाणी यांच्या मालकीचा हा फटाका कारखाना आहे। या कारखान्यात खरं तर जवळपास 15 महिला मजूर काम करत होत्या, मात्र आज सुट्टी असल्यानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही।